नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कोणत्याही इंडस्ट्रीचा, कोणत्याही वर्कशॉपचा कणा आहे. हो, आपण बोलतोय त्या कागदपत्रांबद्दल, जी कोणत्याही वस्तूच्या निर्मितीचा पाया असतात. चला तर मग या औद्योगिक डॉक्युमेंट्सच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. किती खरं आहे हे वाक्य, नाही का? हे आपल्याला आठवण करून देतं की संवाद, विशेषतः स्पष्ट संवाद, हे फक्त एक कौशल्य नाहीये. इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे एक अत्यंत आवश्यक साधन आहे. आता बघा, कोणताही पार्ट बनवण्याआधी सगळ्यांना समजेल अशी एक समान भाषा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे डिझायनरपासून ते अगदी मशीन ऑपरेटरपर्यंत सगळ्यांना. आणि ही भाषा म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर त्यात रेखाचित्र, वेगवेगळी चिन्ह आणि काही ठरलेली कागदपत्रं येतात. याच भाषेमुळे टीमवर्क एकदम प्रभावी ठरतं. आणि जेव्हा आपण या तांत्रिक भाषेवर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा त्याचे फायदे लगेच दिसू लागतात. चांगल्या नोकरीच्या संधी तर मिळतातच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीममधला संवाद सुधारतो, गैरसमज टळतात आणि त्याचा थेट परिणाम उत्पादकता वाढण्यावर होतो. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण एका पार्टचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत, अगदी त्याच्या कल्पनेपासून ते एक तयार वस्तू बनेपर्यंत. चला सुरुवात करूया. चला आपण एका काल्पनिक जॉबची गोष्ट ऐकूया. समजा ह्या जॉबचं नाव आहे पार्ट नंबर 7. आता कोणताही जॉब सुरू करण्यापूर्वी सगळ्यात पहिला प्रश्न काय असतो? तो म्हणजे हा पार्ट बनवण्यासाठी आपल्याला नक्की काय काय लागणार आहे. आणि इथेच येतो आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट. याला म्हणतात बिल ऑफ मटेरियल्स किंवा सोप्या भाषेत BOM. ही आपल्या पार्ट नंबर 7 साठी एक प्रकारची मास्टर रेसिपी किंवा शॉपिंग लिस्टच आहे. यात लागणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची एकदम अचूक नोंद असते. जरा या BOMच्या फॉर्मॅटकडे बघा. प्रत्येक कॉलम खूप महत्त्वाची माहिती देतो. आयटम नंबर प्रत्येक भागाला एक युनिक ओळख देतो. क्वांटिटी आपल्याला सांगते की किती नग लागणार आहेत. आणि मटेरियल कॉलममध्ये कोणत्या दर्जाचं साहित्य वापरायचं आहे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. त्यामुळे ऐनवेळी होणारा गोंधळ आणि चुका टाळता येतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एक अचूक BOM म्हणजे वेळेवर आणि योग्य दर्जाचं उत्पादन. या एका डॉक्युमेंटमुळं अनावश्यक दिरंगाई टळते आणि प्रत्येक पार्ट ठरलेल्या मानकांनुसारच बनतो याची खात्री मिळते. ओके, तर काय बनवायचं हे तर आपल्याला BOMने सांगितलं. पण आता पुढचा प्रश्न, ते कसं बनवायचं? यासाठी वापरला जातो प्रोसेस चार्ट. हा आपल्या पार्ट नंबर 7च्या उत्पादनाचा जणू नकाशाच असतो. प्रोसेस चार्टचं वैशिष्ट्य काय माहितीये? तर यामुळे एक किचकट वाटणारी कार्यप्रणाली सुद्धा एका नजरेत समजायला एकदम सोपी होते. कच्च्या मालापासून तयार वस्तू बनवण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा यात अगदी स्पष्ट दिसतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कोणतीही मोठी औद्योगिक प्रक्रिया या फक्त 5 सोप्या चिन्हांनी मांडता येते. चला ती पटकन समजून घेऊया. गोल म्हणजे ऑपरेशन, जिथे मालावर प्रत्यक्ष प्रक्रिया होते. बाण म्हणजे ट्रान्सपोर्ट, म्हणजेच मालाची वाहतूक. चौरस म्हणजे इन्स्पेक्शन किंवा तपासणी. डी अक्षर म्हणजे डिले किंवा विलंब. आणि उलटा त्रिकोण म्हणजे स्टोरेज. मग आपल्या पार्ट नंबर 7चा प्रवास कसा असेल? बघा, कच्चा माल स्टोअरमधून म्हणजे स्टोरेज, कटिंग मशीनकडे जातो म्हणजे ट्रान्सपोर्ट, तिथे तो कापला जातो म्हणजे ऑपरेशन, मग तो तपासणीसाठी जातो आणि शेवटी एक तयार जॉब म्हणून पुन्हा स्टोअरमध्ये म्हणजे स्टोरेज जमा होतो. आहे की नाही सोपं? बरं, आता प्रक्रिया तर ठरली, नकाशाही तयार आहे, पण काम ठरल्याप्रमाणे वेळेत आणि योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे कसं कळणार? इथे येतात ती कागदपत्र जी प्रत्यक्ष कामाचा मागोवा ठेवतात, म्हणजेच कामाला ट्रॅक करतात. आणि त्यातलाच एक आहे जॉब कार्ड. हे जॉब कार्ड आपल्या पार्ट नंबर 7 साठी पासपोर्टसारखं आहे. हे कार्ड जॉबसोबत एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर प्रवास करतं आणि प्रत्येक ऑपरेशनसाठी किती वेळ लागला याची नोंद ठेवतं. प्रत्येक कामाची सुरुवात आणि शेवट ही वेळ अचूकपणे नोंदवणं हे केवळ कागदी काम नाहीये. ही माहिती तुमच्या कामाच्या वेगाचा आणि कार्यक्षमतेचा पुरावा आहे. याच डेटावरून संपूर्ण प्रक्रियेची उत्पादकता मोजली जाते. आता एक नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया. सायकल टाईम. सायकल टाईम म्हणजे काय? तर आपल्या पार्ट नंबर 7ला स्टोअरमधून बाहेर काढल्यापासून ते तयार होऊन परत स्टोअरमध्ये जाईपर्यंत लागणारा एकूण वेळ.
यात कामाचा वेळ आणि थांबण्याचा वेळ दोन्ही येतात. यातूनच आपल्याला प्रक्रियेतले अडथळे ओळखता येतात. आणि हे चित्र बघा, हे सायकल टाईमचे 2 भाग एकदम स्पष्ट करते. एक आहे प्रोसेस टाईम, म्हणजे जेव्हा पार्टवर प्रत्यक्ष काम चालू असतं, जसं की कटिंग किंवा ड्रिलिंग. आणि दुसरं आहे डिले टाईम, म्हणजे जेव्हा पार्ट पुढच्या ऑपरेशनची वाट पाहत असतो. आपलं ध्येय नेहमीच प्रोसेस टाईम वाढवणं आणि डिले टाईम कमी करणं हे असलं पाहिजे. चला, आपला पार्ट नंबर 7 जवळपास तयार आहे. पण तो ग्राहकाकडे जाण्यापूर्वी एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. तो म्हणजे गुणवत्ता तपासणी. आणि हो, याचीही व्यवस्थित नोंद ठेवणं खूप आवश्यक आहे. यासाठी वापरला जातो मॅन्युफॅक्चरिंग स्टेज इन्स्पेक्शन रिपोर्ट. हा रिपोर्ट म्हणजे आपल्या पार्ट नंबर 7 साठी एक अधिकृत क्वालिटी चेकपॉइंट आहे. उत्पादनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मालाची गुणवत्ता तपासली जाते आणि ती यात नोंदवली जाते. हे डॉक्युमेंट गुणवत्तेची एक कायमस्वरूपी नोंद तयार करते. किती पार्ट स्वीकारले गेले म्हणजे एक्सेप्टेड आणि किती नाकारले गेले म्हणजे रिजेक्टेड हे यात स्पष्टपणे दिसतं. आणि हीच माहिती आपल्याला प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी खूप मदत करते. तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळी कागदपत्र पाहिली. आता या सगळ्याला जोडून आपण एका मोठ्या मुद्द्याकडे येऊया. हे फक्त कागदी काम नाही, तर एक महत्त्वाचं व्यावसायिक कौशल्य आहे. मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? या कागदपत्रांचं नेमकं महत्त्व काय आहे? थोडक्यात सांगायचं तर ही कागदपत्र म्हणजे केवळ नियम नाहीत, तर ती तुमची हत्यारं आहेत. ती उत्पादकता वाढवतात, गुणवत्ता सुनिश्चित करतात, कामात पारदर्शकता आणि जबाबदारी आणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामामध्ये तुमचा प्रामाणिकपणा आणि बारकाईने लक्ष देण्याची वृत्ती सिद्ध करतात, ज्यामुळे करिअरला नक्कीच फायदा होतो. तर मग आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी यापैकी कोणत्या डॉक्युमेंटवर आपण सर्वप्रथम प्रभुत्व मिळवायला हवं. विचार नक्की करा.